इयत्ता 5वीत शिकणाऱ्या आमच्या सर्व विद्यार्थी बालमित्रांना नमस्कार. स्वागत आहे तुमचं. कशी काय चालली नवोदयची तयारी? नवोदयची तयारी म्हटलं की आपल्यालाही वाटतं ना की आता दिवस जवळ आलेत, कारण 13 डिसेंबरला परीक्षा आहे. सगळ्यांनी फॉर्म वगैरे भरलेले असतीलच, तर अभ्यास सुद्धा जोरात सुरू असेल. आणि जर समजा तुम्हाला रिवाईज करायचं असेल तर आपली फास्ट रिव्हिजनची बॅच सुरू झालेली आहे. सगळे व्हिडिओ यानंतर तुम्हाला मोफत पाहायला मिळणार आहेत. तर चला बघूयात. सगळ्यात अवघड जाणारे टॉपिक असतात ना, ते म्हणजे कोणते? गणिताचे. यामध्येच मुलांना असं वाटतं की आपल्याला कुठेतरी गणितात मार्क्स चांगले मिळाले पाहिजेत. तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की काही गोष्टी, पहिलं चॅप्टर तुम्हाला पाहायला मिळेल की संख्या आणि संख्या पद्धती. हे चला तर गणिताचं पहिलं प्रकरण आपल्याला बघायचं आहे, संख्या आणि संख्या पद्धती. संख्या आणि संख्या पद्धतींचा अभ्यास तुम्ही केला असेल. संख्या म्हणजे काय हे समजून घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. फक्त आपण प्रकरणाचं नाव संख्या आणि संख्या पद्धती आहे एवढं म्हणून चालणार नाही. तर आपल्याला पहिली गोष्ट संख्या म्हणजे काय, त्या कशा तयार होतात हे समजून घेणं गरजेचं आहे. तर बघा, तुम्हाला या गोष्टी माहिती असतील मुलांनो की अंक आणि अंकांची सुरुवात होते कुठून? तर अंक सुरू होतात आपल्याला शून्यपासून. शून्यपासून अंक सुरू होतात. 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. 10 म्हणायचं नाही बरं, कारण 10 ही संख्या आहे. तर 0 पासून 9 पर्यंत असे आपल्याकडे एकूण अंक आहेत 10. 10 अंक आहेत आपल्याकडे एकूण या 10 अंकांचा वापर करून आपण विविध प्रकारच्या संख्या बनवू शकतो. तर चला पुढे बघूयात. तर संख्या ज्या आहेत या संख्या एक अंकी असू शकतात, 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी, अशा अनंत संख्या तयार करू शकतो आपण. तर पहिल्यांदा पाहायचे आपल्याला एक अंकी संख्या कोणत्या आहेत? तर एक अंकी संख्येची सुरुवात होते 1 पासून. आता तुम्ही असं म्हणाल बालमित्रांनो की आपल्याकडे अंकाला सुरुवात झाली 0 पासून, पण संख्येला सुरुवात झाली 1 पासून. असं का होत असेल? कारण आपण याला नैसर्गिक संख्यांच्या अभ्यासामध्ये घेतो. आता ही नैसर्गिक संख्या वेगळंच काहीतरी आणलंय सरांनी असं आपल्याला वाटत असेल, पण वेगळं काही नाही. जसं की माझ्या या हाताला, एका हाताला बोट आहेत 5. आपण याची जर मोजणी सुरू केली, गणना सुरू केली, तर काय म्हणणार? 1, 2, 3, 4 आणि 5. कोणतीही तुम्हाला गणना किंवा तुम्हाला काउंटिंग करायला सांगितलं तर तुम्ही सुरुवात करणार आहात 1, 2, 3, 4, 5 या पद्धतीने, 1, 2, 3 या पद्धतीने करणार आहात. तर सगळ्यात लहान जी काही संख्या आहे आपल्याकडे ती आहे 1. सगळ्यात लहान अंक आहे 0. हा फरक जरा समजून घ्या की सगळ्यात लहान अंक हा 0 आहे. सगळ्यात लहान संख्या आपल्याकडे जी नैसर्गिक मिळते ती आहे 1. 1, 2, 3 अशा 9 पर्यंत आपल्याकडे एक अंकी संख्या आहेत. किती आहेत बरं या एक अंकी संख्या? 1 पासून 9 पर्यंत ऑब्वियस आहे 9. किती आहेत आपल्याकडे? 9 या एक अंकी संख्या आहेत. त्यानंतर आपल्याकडे संख्या आहे 10. पण या 10 या संख्येमध्ये 1 आणि 0 अशा 2 अंकांचा वापर झालेला आहे. 10च्या पुढची संख्या 2 अंकी 11. असा कुठपर्यंत चालणार आहे? तर 99 पर्यंत. 99च्या नंतर येणारी संख्या आहे 100. पण मात्र या 100 या संख्येमध्ये 3 अंक आहेत, 1 आणि 2 वेळेला 0. अशा या 3 अंकापासून ही संख्या तयार झालेली आहे 100. तर या संख्या किती असतील? 10 पासून 99 पर्यंत 2 अंकी एकूण संख्या किती असतील? मग काय मोजत बसणार आहोत आपण? नाही, निश्चितच नाही. तर त्या अशा संख्या आहेत 90. आता या 90 आल्या कशा असतील बरं? 1 पासून 99 पर्यंत, 1 ते 99, 99. 99 मधून तुम्ही या एक अंकी संख्या वजा जरी केल्या तरी सुद्धा तुम्हाला 90 या एकूण 2 अंकी संख्या मिळून जाणार आहेत. हे लक्षात ठेवायचं आहे, कारण हे नवोदयाला कामाला येणार आहे, स्कॉलरशिपला सुद्धा कामाला येणार आहे. 3 अंकी सगळ्यात लहान संख्या आपल्याकडे आहे 100. आणि 100च्या नंतर 101, 102, 103 असं म्हणत जर जायचं म्हटलं तर सगळ्यात मोठी संख्या आपल्याकडे मिळते 3 अंकी, ती म्हणजे 999. काही विद्यार्थ्यांचा गोंधळ इथे होतो. त्यांना असं वाटतं की 900 ही सगळ्यात मोठी 3 अंकी संख्या आहे, पण असं नाही.
999 ही 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे आणि या एकूण संख्या किती असतील 3 अंकी, तर 900 एकूण संख्या आहेत. त्यानंतर 999 नंतर येणारी संख्या आहे 1000 आणि 1000 ही संख्या 4 अंकी संख्या आहे. ही संख्या 4 अंकांपासून तयार होते म्हणून 1000 ही 4 अंकी लहानात लहान संख्या आहे. त्यानंतर मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या 9999. आता मला सांगा की 1000 पासून 999 पर्यंत एकूण 4 अंकी संख्या किती असतील? नक्कीच 9000 संख्या असतील की त्या 4 अंकी संख्या आहेत. म्हणजे आपल्याकडे 1 अंकी एकूण संख्या आहेत 9, 2 अंकी एकूण संख्या आहेत 90, 3 अंकी एकूण संख्या आहेत 900 आणि 4 अंकी एकूण संख्या आहेत 9000. याही गोष्टी लक्षात ठेवा. सगळ्यात लहान 1 अंकी संख्या 1, सगळ्यात मोठी 1 अंकी संख्या 9, सगळ्यात लहान 2 अंकी संख्या आहे 10, सगळ्यात मोठी 2 अंकी संख्या 99, सगळ्यात लहान 3 अंकी संख्या 100, सगळ्यात मोठी 3 अंकी संख्या 999, सगळ्यात लहान 4 अंकी संख्या 1000 आणि सगळ्यात मोठी 4 अंकी संख्या 9999. यावर आधारित विविध प्रकारचे प्रश्न नक्कीच परीक्षेमध्ये विचारले जातात आणि या गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचे आहे. बघा, त्यानंतर आपल्याला पुढे जाऊन बघायचं आहे समसंख्या आणि विषम संख्या. आता समसंख्या म्हणजे काय, विषम संख्या म्हणजे काय? समसंख्येची व्याख्या तुम्ही वाचली असेल की ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो त्या संख्येला आपण समसंख्या असे म्हणतो. पण हे निशेष म्हणजे काय हेही समजून घेणं गरजेचं आहे. उदाहरण म्हणून आपण घेऊयात बालमित्रांनो की एखादी संख्या आहे 5. 5 ही संख्या आपण निवडलेली आहे आणि एक संख्या निवडलेली आहे आपण 4. अशा 2 संख्या मी इथे निवडतो. बघा, आपल्याला 2 ने निशेष भाग जातो असं म्हटलेलं आहे. तर आपण या 5 ला 2 ने भाग देण्याचा प्रयत्न करूयात. बेदोनी 4 होतात. 5 मधून 4 वजा केल्याच्या नंतर 1 उरतो. म्हणजे इथे बाकी काहीतरी आपल्याला उरते, याला बाकी असे म्हणतात. त्यानंतर या 4 ला सुद्धा मी 2 ने भाग देण्याचा प्रयत्न करतोय. बेदोनी 4, या 4 मधून 4 वजा केल्याच्या नंतर बाकी 0 उरते. बघा, शेष आणि निशेष यामधला फरक काय आहे? तर इथे आपल्याला काहीतरी बाकी उरलेलं दिसलं, एक बाकी उरलेला दिसलेला आहे म्हणजे काहीतरी शेष उरलेला आहे, बाकी उरलेली आहे आणि यामध्ये 0 बाकी आहे. 0 म्हणजे काहीच नाही म्हणजेच निशेष. यालाच आपण निशेष भागाकार असे म्हणतो. तर ही जी संख्या आहे या संख्येला 4 या संख्येला 2 ने निशेष भाग गेला, मात्र 5 या संख्येला 2 ने निशेष भाग गेला नाही कारण बाकी 1 उरलेला आहे. मग आपली व्याख्या काय म्हणते समसंख्येची? तर ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात. तर समसंख्या मग कोणत्या ठरवू शकतील? तर पहिली समसंख्या आहे 2. पहिली समसंख्या आहे 2. 2 ला जर 2 ने भाग दिला तर बाकी 0 उरते म्हणून 2 ही पहिली समसंख्या आहे. त्यानंतरची समसंख्या आहे 4, त्यानंतरची आहे 6, त्यानंतरची आहे 8, त्यानंतर आहे 10. या सगळ्या संख्यांना तुम्ही 2 ने भाग देऊन बघू शकता, बाकी नेहमी 0च उरणार आहे. आणि याच्या उलट जर आपण बघितलं तर त्यांना विषम संख्या असं म्हटलं जातं. विषम म्हणजे ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जात नाही. ज्या संख्येला 2 ने निशेषचा अर्थ तुम्हाला नक्कीच कळाला असेल. निशेष भाग जात नाही, भाग जात नाही म्हणजे बाकी काहीतरी उरते, त्याला म्हणायचं विषम संख्या. विषम संख्यांची काही उदाहरणं नक्कीच तुम्हाला सांगता येतील. पहिली संख्या आहे 1, त्यानंतर 3, त्यानंतर 5, 7, 9.
अशा प्रकारे. आता तुम्ही म्हणाल की सर हा एक जो अंक आहे हा नेमका विषम ठरणार कसा? तर याविषयी थोडीशी आपण चर्चा करूयात, कारण आपल्याला सांगण्यात येतं की एक ही विषम संख्या आहे, एक ही विषम संख्या आहे. कशी आहे ते सुद्धा आपण इथे बघणार आहोत. चला तर बघूयात. आपल्याला काय करायचं आहे, एकला 2 नेच भाग द्यायचा आहे, कारण आपल्याकडे व्याख्याच तशी सांगते 2 ने निशेष भाग जाणारी संख्या. एकला जर आपण 2 ने भाग दिला तर भाग द्यायचा कसा? तर बे 0 0 1 मधून 0 वजा केल्याच्या नंतर 1 उरतो, म्हणजेच आपण 0चा भाग देणार आहोत आणि बाकी जी आहे ती इथे आपल्याला 1 उरताना आपल्याला दिसत आहे. तर याला काहीतरी शेष उरलेला आहे, म्हणजे 1 सुद्धा काय आहे, विषम संख्या आहे. चला आपल्याला पुढे काही गोष्टी बघायच्या आहेत. समविषम बद्दल आपण माहिती घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे स्थानिक किंमत म्हणजे काय, या गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचे आहे. आता स्थानिक किंमत कशाला म्हणायचं, आपण संख्या कशी तयार होते, 1 अंकी ते 4 अंकी संख्या बघितलेल्या आहेत. तर त्यानंतर स्थानिक किंमत कशाला म्हणायचं हे आपण बघूयात. तर स्थानिक किंमत म्हणजे वेगळं काही नाही, एखादी संख्या वेगवेगळ्या अंकांपासून तयार होते, त्या अंकांचं नेमकं त्या संख्येमध्ये कोणतं स्थान आहे यावरून त्याची स्थानिक किंमत ठरत असते. उदाहरणार्थ आपण इथे 5555 ही संख्या घेतलेली आहे. तर हा जो 5 आहे हा एककच्या स्थानावर आहे, म्हणजे या 5ची स्थानिक किंमत 5 गुणिले 1 5 एवढी आहे. त्यानंतर हा जो 5 आहे तो दशकच्या स्थानावर आहे, दशक म्हणजे 10, तर 5 गुणिले 10 म्हणजे 50. या 5ची स्थानिक किंमत ही 50 आहे. त्यानंतर या 5ची स्थानिक किंमत तो शतक स्थानावर असल्यामुळे ती 500 आहे. तर या 5ची स्थानिक किंमत आपल्याला 5000 अशी दिसून येते. म्हणजे स्थानक कशी आहेत, एकक, दशक, शतक, हजार. पुढे काय येईल, तर पुढे 10,000 किंवा त्यालाच आपण 10,000 असं म्हणतो. या पद्धतीने सुद्धा त्याला आपण लिहू शकतो. त्यानंतर पुढे काय येणार आहे, तर लक्ष, त्यानंतर दशलक्ष, या पद्धतीने संख्या वाढत जाणार आहेत. तर या संख्याचं वाचन आपल्याला करता आलं पाहिजे, त्याची स्थानिक किंमत सुद्धा आपल्याला ओळखता आली पाहिजेत. यावर सुद्धा प्रश्न निश्चितच आपल्याला दिसून येत असतात. त्यानंतर आपण पुढचा भाग बघूयात, तो म्हणजे की आपल्याला काही गोष्टी पुढे जाऊन बघायच्या आहेत, त्या म्हणजे मूळ संख्या कशाला म्हणायचं आहे. मूळ संख्या. आता मूळ संख्या व्याख्या सगळ्यांनीच वाचलेल्या आहेत. बरं, मूळ संख्या म्हणजे काय? मूळ संख्या म्हणजे अशी संख्या की ज्या संख्येला एक व तीच संख्या, तीच म्हणजे दिलेली संख्या, बरोबर, ज्या संख्येला एक व तीच संख्या या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही संख्यांनी भाग जात नाही, ज्या संख्येला एक व तीच संख्या यांनीच भाग जातो, त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात. तर आपण काही उदाहरणे बघूयात. या मूळ संख्येलाच प्राईम नंबर असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. प्राईम नंबर. काही उदाहरणं आपल्याला इथे बघायची आहेत की नेमकी कोणती उदाहरणं आहेत आणि कोणत्या आपल्याकडे मूळ संख्या आहेत हे सुद्धा आपण समजावून घेऊयात. उदाहरणार्थ आपल्याकडे संख्या सुरू झाल्या 1 पासून 1 2 3 4 5 6 7 8 9 इथपर्यंतच्या संख्या मी इथे लिहिलेल्या आहेत. एक ही संख्या मूळही नाही, संयुक्तही नाही, ती विषम संख्या आहे. आता मूळ आणि त्याच्यासोबत मी उच्चार केलेला आहे संयुक्त. संयुक्त काय आहे ते पुढे पाहणारच आहोत. त्यानंतर 2 या संख्येचा विचार करूयात. 2 ही जी संख्या आहे, 2 या संख्येला 1 ने निशेष भाग जातो. 1 1 2 जार 2, 1 2 2, खाली उरणार आहे बाकी 0. तर बाकी ते काही शेष नाही, म्हणजे निशेष भाग गेलेला आहे. त्यानंतर या 2 ला सुद्धा 2 ने निशेष भाग जातो. बे 1 बे, बाकी 0 उरलेली आहे.
पण त्यानंतर आपण 3चाही विचार करूयात याच पद्धतीने. बघा बरं, 3 जे आहेत या 3ला 1ने नक्कीच भाग जाणार आहे, पण 2ने निशेष भाग जातो का ते आपण बघूयात. बे एकम बे, खाली बाकी 1 उरलेला आहे म्हणजे शेष काहीतरी उरलेला आहे. त्यानंतर 3ने 3ला निशेष भाग जातो का, 3 1 3, बाकी 0 उरलेली आहे. म्हणजे 2ने भाग गेला नाही, 1ने आणि त्याच अंकाने म्हणजे 3ने भाग गेलेला आहे. इथे 2ला सुद्धा 1ने आणि त्याच अंकाने भाग गेलेला आहे. अशा ज्या संख्या असतात त्यांना आपण मूळ संख्या असे म्हणतो. मग इथे आपल्याला 2 ही सगळ्यात लहान मूळ संख्या मिळालेली आहे. मी सांगितलं, 1 ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही, हे लक्षातच ठेवायचं आहे. त्यानंतर ची मूळ संख्या आहे 3. 4 मूळ संख्या असेल का, याबद्दल आपण थोडंसं बघूयात की 4 ही मूळ संख्या आहे का. बघा, आपण 4 या संख्येबद्दल विचार करत आहोत. तर 4 ही संख्या कशी आहे. 4 या संख्येला 1ने नक्कीच भाग जातो, कारण 1ने कोणत्याही संख्येला भाग जात असतो. 2ने जातो का बघूयात. बे दोन्ही 4, बाकी 0 उरलेली आहे. म्हणजे 4 या संख्येला 1ने भाग गेला, 2नेही गेला, 3ने निशेष भाग जाणार नाही, 4नेही गेलेला आहे, 4नेही निशेष भाग जाणार आहे. तर बघा, ज्या वेळेला आपण 3चा विचार केला, 3ला फक्त 1ने भाग गेला, 2ने गेला नाही, 3नेही निशेष भाग गेलेला आहे. पण मात्र 4ला 1नेही भाग जातो, 2नेही जातो, 4नेही जातो. मग मला सांगा, 4 ही मूळ संख्या होईल का, तर निश्चितच नाही. म्हणजे 4 ही संख्या आहे, तिला म्हणतात संयुक्त संख्या. आणि एक लक्षात ठेवा, सगळ्यात लहान संख्या आहे संयुक्त, ती म्हणजे 4. त्यानंतर 5 ही अशी संख्या आहे की ती सुद्धा मूळ संख्या आहे. त्यानंतर 7 ही सुद्धा मूळ संख्या आहे. तुम्ही या संख्यांना भाग देऊन बघू शकता. त्यानंतर 9 ही तुम्हाला वाटत असेल की मूळ संख्या आहे की काय, पण ती मूळ संख्या नाही, ती सुद्धा संयुक्त संख्या आहे. तर 9 ही संयुक्त संख्या कशी आहे हे आपण बघूयात. 9ला 1ने भाग जातो हे आपल्याला माहिती आहे. 2ने निशेष भाग जात नाही, कारण ती समसंख्या नाही. त्यानंतर 3ने भाग जातो का ते बघूयात. 3ने 9ला निशेष भाग जाणार आहे. 3 त्रिक 9, 9 मधून 9 वजा केल्याच्या नंतर 0, बाकी आपल्याकडे 0 उरलेली आहे. म्हणजे 9ला 3ने निशेष भाग गेला, 1ने गेला, 3ने गेला आणि 9ने गेला. मग मूळ संख्या आपण कशाला म्हटलं होतं. ज्या संख्येला 1 व तीच संख्या या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही संख्यांनी भाग जात नाही, त्यांना आपण मूळ संख्या म्हटलं होतं. म्हणजे 9 ही संख्या कशी आहे, तर ही संख्या मूळ नाही, संयुक्त आहे. म्हणजे तुम्हाला मूळ आणि संयुक्त या दोन्ही सुद्धा संख्या एकत्रित कळालेल्या आहेत. तर मला एक गोष्ट सांगा, 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती असतील, तर तुम्ही त्या शोधायच्या आहेत. एकूण मूळ संख्या आहेत 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत एकूण 1 ते 100 पर्यंतच्या, आणि संयुक्त संख्या आहेत 74. एकूण 74 संयुक्त संख्या आहेत. आता या सगळ्या झालेल्या आहेत 99, आणि अगोदरच तुम्हाला सांगितलं होतं 1 ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. ही महत्वाचा मुद्दा जो आहे तो लक्षातच ठेवायचा आहे की 1 ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटत आहे नक्कीच कमेंट करून सांगा, आणि आपल्या चॅनलला नक्कीच लाईक करा, जेणेकरून असेच व्हिडिओ आपल्याकडे दररोज येणार आहेत. आणि हा व्हिडिओ आपण जो घेतलेला आहे तो बेसिक म्हणून घेतलेला आहे. ॲडव्हान्स व्हिडिओ फास्ट महारिव्हिजन नक्कीच तुमचं 13 डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.